राहुले असं का निघून आलंस? अरे अरे काय विचारतोय मी? अरे राहुले अरे काय झालं? मी नसतो बोलत तुझ्या संग. का? असंच बोलत नसतो. तुला सांगायचं असलं सांग, नाही तर राहू दे, जातो मी. अय थांब किला का कसला दोस्त आहेस? मग तुला सांग म्हणतोय तर तुलाच मस्ती आली. तू शितलीचा नवरा का झालास? मी होणार होतो. अरे मी काय माझ्या मनानं चाललोय? मग तू सांगायचं नाही सोय राहुल्याला नवरा करा म्हणून. अरे असं कसं सांगणं? आणि मग तू का म्हणलास मला गडबड आहे म्हणून? अरे मला वाटलं की ती काहीतरी काम सांगतील म्हणून मी तस. तुझी चूक आहे आणि मग माझ्या कशाला जा काढतोस रे? होय माझी चूक झाली. तुला चल म्हणलं ती. अरे ग बस, झालं ते झालं. पुढच्या वेळी होतो नवरा. हा पुढच्या वेळी हो म्हण. सारखं सारखं प्रॅक्टिस करणार आहे तू इथे. अरे मग जाऊ दे की आता. तुला काय जातय जाऊ दे की म्हणायला. तू मस्त पैकी झाला होतास की शीतलचा नवरा. हे तिचा नवरा व्हायला मला काय हाऊस नाही. तिच्या घरच्यांनी केलेलं मला काय. तुला प्रश्न तरी विचारता येत होत का? का विचारलं की नीट? असं विचारतात वय कुठं? आणि मग कसं विचारायचं असतंय? अरे प्रश्न असा विचारायचा की उत्तर देणारा बी माणूस प्रश्नाच्या प्रेमात पडला पाहिजे. बर तुझ्या लग्नाचे विचार आहे. हा आता माझ्या लग्नाच्या वेळी विचारून काय उपयोग नाही ना. का? आता विचारलंच की. अरे हुपला का? तुला पोरगी बघाय गेल्यावर त्या पोरगीला विचारायचं म्हणतोय मी. आता सगळ्याचीच माहिती झाली की. अरे शितलीची माहिती झाली, पण तुझं लग्न ज्या पोरी संघ होणार आहे तिची माहिती नको होय? आता शीतल संगच माझं लग्न होणार म्हणल्यावर अजून काय माहिती पाहिजे? बघ स्वप्न बघ तू. हा बघणारच आहे. भित्री काय कुणाला मी? तुझं आणि शीतलचं लग्न होते वाट बघ. आज्या होणारच आहे माझं लग्न. मला फुल कॉन्फिडन्स आहे. चांगलंय, माणसाला कॉन्फिडन्स असणं चांगलंय, पण ओव्हर कॉन्फिडन्स असून नाही काय. हा मला ओव्हर कॉन्फिडन्स नाही, ओनली कॉन्फिडन्स आहे. आमचं लग्न होतच असते. तू आणि इक्या माझ्या आणि शीतलच्या लग्नात नाचत बी असताय का नाही बघ. नाचतो बाबा नाचतो. तुमच्या लग्नात दोघं बी नाचतो आम्ही. पण आता तिला स्थळ येणार आहे ना, त्यांनी जर होकार दिला ना तर काय होईल याचा विचार कर. अयो आजा अल्ला का दोस्त आहेस का कोण आहेस? ए यास्मीन, अरे क्या हुआ हंसने को? अरे डोके पे पड़ी क्या? क्या मालूम क्या हुआ रे? कुछ नहीं. मग एवढा हसायला काय झालंय? अगं एक गंमतच झाली. कसली गंमत? शीतलच्या घरी गेले होते आता. पागल हुई क्या? अगं सांग की काय झालं? शीतलला बघायला अजिंक्य आला होता. म्हणजे ते लग्नासाठी बघतात ते? खरंच शीतलला बघायला अजिंक्य आला होता? टॅलेंट 3 फोटो पाठवायला का नको म्हणतोस? 3 फोटो द्यायचं नसतात,
उगे ते 3 तिगाड कान बिगाड त्यापेक्षा एकच द्यायचा पण खंगरी द्यायचा. टॅलेंट यू ओनली यू. तू म्हणतो तोच फोटो पाठव आपण. लवकरात लवकर मामीकडे फोटो आणि बायोडाटा गेला पाहिजे. पण भैया आता त्या मामीला गिफ्ट द्यायचं नाही. वाय? भैया मला तर शंका यायला लागली. ती मामी शीतलच्या नावाखाली आपल्याकडून कायनं बायनं काढून घ्यायला लागली. टॅलेंट शीतलसाठी मामीनं अख्खं गाव जरी मागितलं ना तरी द्यायला तयार आहे मी. शीतलसाठी नो एक्सक्यूज. अहो द्या की, पण त्या मामीचा पहिला अंदाज घेतला पाहिजे. आपण तिच्यासाठी एवढं करून तिनं आपलं कामच केलं नाही तर. तिनं जर आपलं काम केलं नाही तर काय करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. भैया भैया का रे? एक न्यूज लाया हूं. बोल की. अजिंक्य शीतल को देखने के लिए गया था. म्हणजे अहो म्हणजे मुलगी बघायचा प्रोग्राम करतात बघा, तसं बघायला गेलता. काय काय? वय भैया. तुला कोणी सांगितलं? हो, यास्मिन आम्हीला सांगत होती. आज जेव्हा शीतलला बघायला गेलता ना तेव्हा यास्मिन बी होती तिथं. नेमकं काय चाललंय टॅलेंट? डोक्याचा पाक भोगावायला लागलाय आजमुळं. जमे हे जर का खोटा असेल ना तर अहो नहीं भैया, अहो सच्ची में अभी यास्मिन उधर से चाहिए. ह्या आजाला तर आता मी जिद्दाच सोडत नसतो. नाही भैया, अहो नेमकं काय झालं हे कळल्याशिवाय ऍक्शन घेऊन उपयोग नाही. टॅलेंट युट्यूब आपण काय नुसतं बघत बसायचं का? भैया अहो ती आजाची मामी आपल्याला उल्लू बनवून स्वतःच्या भाच्याचं स्थळ तर सुचवत नसेल ना शीतलला. मामी माझ्या बरोबर पॉलिटिक्स खेळते काय? इले महागात पडल मामी. चला मामी. भैया मामी मामी ओ मामी. अरे कुणी ऐका नाही घरात? या की भैया साहेब. अहो जरा आवरावरी चालली होती. आणि कोणाला नाही वे बाहेर? नाही कोण नाही. मला वाटलं आमच्या बचत गटासाठी काहीतरी घेऊन आला की काय. मामी बोला की काय म्हणत होता? तुम्ही नाही आम्हाला सांगितलं तरी आम्हाला न्यूज कळती. कसली न्यूज? तुम्ही शीतल